नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लिनक्स मराठीच्या दुसऱ्या पार्टमध्ये. आज आपण पाहणार आहोत डेटा आणि कॅल कमांड. तर चला सुरू करूया. कॅल कमांडचा उपयोग कशा प्रकारे करता येतो ते आपण आज प्रॅक्टिकली पाहणार आहोत. जसं दिलं आहे ते डिफरंट सिनारिओज या PPTमध्ये मेन्शन केलेत. आपण वन बाय वन जाऊया. जसं सिम्पल कॅल. डिस्कनेक्ट झालं, रिकनेक्ट करतो. कॅल इकडे जस्ट कॅल कमांड रन केली की इकडे दाखवतो. करंट मंथचं कॅलेंडर दाखवलेलं आहे आपल्याला इथे. आणि आजची तारीख 9 तारीख हायलाईट करून तिथे दाखवण्यात आलेली आहे. तर दुसरं बघूया. दुसरा सिंटॅक्स आहे कॅल कमांड बरोबर आपल्याला काय करता येतं, कॅलेंडर, मंथ आणि इयर. आता पर्टिक्युलर एखाद्या इयरमधील पर्टिक्युलर मंथचं जसं पाहिजे असेल तर सपोज आपल्याला ह्या वर्षीचं जानेवारी महिन्यातलं कॅलेंडर पाहिजे तर काय कॅलेंडर 01 आणि इयर 2025 2025 बघूया. जानेवारीचं कॅलेंडर आलं, ठीक आहे. पण फक्त जर आपल्याला पूर्ण वर्ष कॅल कमांड बरोबर आपण जस्ट इयर दिलं तर त्या पूर्ण वर्षाचं कॅलेंडर दाखवण्यात येतं सेकंडला. समजा मी आता मग कॅल 01 दिलं तर काय दाखवेल, एकदम पहिल्या वर्षाचं कॅलेंडर दाखवतोय तो. हां, अशा प्रकारे आपल्याला कॅल कमांड यूज करता येते. अजून काही सिनारिओ आहेत ते बघू. ज्युलियन डेज म्हणजे आत्ता इयर चालू झाल्यापासून आज कितवा दिवस आहे हे पाहायचं असेल तर कॅल-J कमांड यूज केली जाते. आज 99वा दिवस आहे म्हणजे ह्या वर्षातल्या का नेक्स्ट आपण डेट कमांडवर जाऊया. डेट कमांडचा वापर कशासाठी होतो तर डेट कमांडचा वापर सिस्टम डेट दाखवण्यासाठी होतो. आणि त्यात म्हणजे डेट कमांड यूज करून तुम्ही सिस्टमची डेट चेंज करू शकता किंवा सेट किंवा चेंज करू शकता. पण हे राईट्स फक्त ॲडमिन लेवलला राहतात, रूट युजरला राहतात. तर मग डिफरंट डेटचे सिनारिओज कसे बघायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिल्यांदा आपण जस्ट डेट कमांड रन करून पाहू. मी हे क्लिअर करतो. त्यासाठी टर्मिनल क्लिअर करण्यासाठी क्लिअर कमांड वापरायची, म्हणजे टर्मिनल तुमचं एकदम ब्लँक होऊन जाईल. तर आता मी जस्ट डेट कमांड रन केली तर काय दाखवते बघूया. आज दाखवलं वार बुधवार, वेनसडे, एप्रिल, तारीख, हा टाईम. आत्ता माझ्याकडे वाजले 11:30 पण हा स्टँडर्ड UTC टाईम दाखवतोय, त्यामुळे टाईमचा डिफरन्स आहे 5-5.5 तासांनी मागे. आपल्याला कारण मी आता फ्री C2 इन्स्टन्स लॉन्च केलेला आहे त्यामुळं तो UTC टाईम झोन दाखवतोय. IST टाईम झोन दाखवायचं असेल तर ते सिस्टममध्ये जाऊन चेंज करावं लागेल. ते बघूच आपण डिटेलमध्ये, पण सध्या डेटचे वेगवेगळे सिनारिओ आपण पाहूया कसं करायचं ते. तर आता मग दुसरा सिनारिओ आहे डेटमध्ये. मी तिकडलं जाऊ दे, आपण इकडे बघूया. डेट बरोबर मी वेगवेगळे ऑप्शन कंबाईन करून पाहतो. समजा डेट बरोबर मला
-d दिलं तर काय होईल, मला डेट भेटेल मंथ, डेट आणि इयरच्या स्वरूपात. इयर मधले लास्ट 2 अक्षर म्हणजे 2 संख्या येतील, कारण 2025 चालू आहे तर 25 इथे रिफ्लेक्ट होईल. तर बघूया अजून, जसं टी दिलं तर काय होणार आहे, टाइम दाखवेल. टाइम फॉर्मॅट कुठं UTC टाइम आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. की पहिल्यांदा दाखवेल आवर, परत मिनिट आणि परत सेकंद. अप ॲरोनी वरची कमांड अजून त्यात फक्त आपण पॅरामीटर चेंज करू. आता वाय टाकू, वायने पूर्ण इयर दाखवेल. आतापर्यंत 3 सिनारिओ पाहिले आपण, डेट, टाइम आणि इयर. फक्त इयर कसं पाहायचं, टाइम कसा पाहायचा आणि डेट कशी पाहायची. तर आपण पुढचं पाहणार आहोत. जसं आता सध्या मंथ कोणता आहे, तर त्यासाठी कमांड आहे डॉल प्लस डॉल %m, स्मॉल m ती मंथ दाखवेल. तोच मंथ जर मला सॉरी, मंथ जर मला पाहिजे असेल तर हां, मंथ जर असं एप्रिल हे लिहिलेलं पाहिजे असेल तर तसं कसं %b यूज केलं तर तुम्हाला ते ते संख्या न भेटतं ते मंथ एप्रिल असं शब्दात लिहून येईल तिकडं. %h फक्त आता कुठला आवर चालू आहे, कितवा. सध्या समजा UTS प्रमाणे, UTC प्रमाणे जर 6:01 झाला असेल तर ते फक्त आता 6 दाखवेल. दाखवलं 18 म्हणजे 6 सोडकत. समजा आता नुसते मिनिट बघायचे मला, तर इथं कॅपिटल M ते मिनिट दाखवेल. सेकंद बघायचे तर कॅपिटल S 27 सेकंद. आता बघू आपण वेगवेगळं. आता समजा मला एखाद्या फाईलसाठी टाइम स्टॅम्प करायचा तर कसा करता येईल. आता हा जर डेट जे कॅपिटल T ने अचीव केलं ते आपल्याला अजून कशा पद्धतीने करता येईल. डेट प्लस देऊन % यूज करतो. ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे, आवर, मिनिट आणि सेकंद ना. तर H हे जो कंबाईन करायला दुसरा ऑप्शन कंबाईन करायचं असेल, परत %m आणि परत % आणि S. नो सॉरी, त्यात मी असं आयडेंटिफायर देतो म्हणजे ते वरील एक्झॅक्ट वरील फॉर्मॅटमध्ये येऊन जाईल. आलं का. सेम हे आणि दोन्हीचा मिनिंग एकच.
कस्टम फॉर्मॅट आत्ताच आपण तयार केलेला आहे. समजा हा फॉर्मॅट आपण तयार करून पाहू. डेट मिनिट, ज्यावेळेस एखादा आपल्याला ह्याचा वापर कधी होतो, एखादा लॉगला टाइम स्टॅम्प म्हणजे हे करायचं आहे तर त्या टायमाला ह्याचा वापर होतो. डेट प्लस डेट परत मंथ ना, पर्सेंट पर्सेंट आपल्याला पूर्ण इयर पाहिजे, मग आपण कॅपिटल वाय देऊ म्हणजे पूर्ण येईल आकडे. ते झालं की त्यानंतर आपल्याला टाइम पाहिजे. टाइमसाठी आवरसाठी पर्सेंट एच, ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या मिनिट, परत कोलन देऊ, पर्सेंट यस सेकंडसाठी. बघूया टाइम आता कोणत्या फॉर्मॅटमध्ये येईल. सॉरी ही मिस झालं त्यामुळे ते एरर जनरेट केला. 9/4/2025 टाईम UTC प्रमाणे टाईम इथं दाखवलेला आहे. समजा मंथचं नेम आपल्याला फुलमध्ये पाहिजे तर कसं, त्यासाठी इथं एक आपण अजून ऑप्शन ट्राय करू, जे PPT मेन्शन केल्याप्रमाणे. विसरलं, बी पूर्ण मंथ दाखवेल, मंथ नेम पूर्ण दाखवेल, किंवा शॉर्टमध्ये पाहिजे असेल तर स्मॉल बी यूज करा, इथे स्मॉलमध्ये दाखवेल. नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. आता स्टँडर्ड वेळेस दाखवते, UTC टाईम प्रमाणेच चालू आहे. हे रूट युजर ते चेंज करू शकतो. आता समजा आपल्याला आपण ट्राय करून बघूया. काय येते बघू. नेक्स्ट मंडे, किंवा इथं नेक्स्ट तुम्ही संडे पण करू शकता. संडे सॅटरडे जे पाहिजे ते. डेट फर्स्ट वीक टाकून बघू काय येतं. चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. काही इंटरेस्टिंग फॅक्ट समजून घेऊया. कॅल कमांड ही युनिक्सपेक्षा जुनी आहे. डेट कमांडने फ्युचर डेट पण बघता येते, जसं आपल्याला आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे डेट -D आणि 5 इयर्स, 5 वर्षांनी कोणती तारीख असेल, किंवा काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत, जसं का आता कॅलेंडर
CAL91752 टाकून बघा काय येतं, कारण तिथे मेन्शन केल्याप्रमाणे सप्टेंबरमधले 11 दिवस गायब राहतील, कारण ब्रिटनने जॉर्जियन कॅलेंडर स्वीकारला, त्यामुळे तिथे 11 दिवस गायब झालेले दाखवलेले आहेत. आता काही फॅक्ट आहेत ते तुम्ही ट्राय करून पहा, जसं की आपण त्यातले एका दुसरं करून बघूया. CAL1998 तुमचं जन्मवर्ष बघायचं असेल तर थोडक्यात ते टाकून बघा, इथे तुम्हाला डिटेलमध्ये त्या वर्षाचं कॅलेंडर डेट किंवा वार सहित भेटून जाईल. आता तिसरं टास्क करून बघूया. आज पण 100 दिवसाची तारीख कशी काढायची. हाय पंडी. हंड्रेड डेज, सॉरी. चला, कमेंटमध्ये आपलं आन्सर कळवा. थँक्यू मित्रांनो.